विचार करते इथून घ्यायचा. हे आता वाजता 4:30 मी क्रिशाला नर्सरीमध्ये सोडून आली आणि आता नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज मी खूप दिवसांनी म्हणजे भारतातून आल्यानंतर आज पहिल्यांदा न्यू कॅसलला शॉपिंगसाठी जात आहे. तर जसं नवरात्री जवळ येते, तर मी विचार केला थोडंफार मेकअपचं सामान आणायचं होतं आणि विंटरचं काही जम्पर वगैरे आणायचे होते. तर त्यासाठी मी आज जात आहे शॉपिंगसाठी आणि क्रिशाचा आज फुल डे आहे नर्सरीमध्ये. आता वाजतात 9:45 आणि मला 10ची कदाचित बस मिळेल, 10 सव्वा 10ची. तर बस आता मी रेडी होऊन निघालीच आहे. शूज वगैरे घालते, जॅकेट घालते, कारण वेदर जरा क्लाउडी आहे आज, पण रेन नाहीये आणि थंड हवा सुरू आहे. तर मी विचार केला की आज जाऊन येते, कारण उद्या क्रिशाची हाफ डे असते, मग जायला होत नाही. इतक्या थंडीत मुलांना घेऊन जाणं, मग त्यांना पण बोर होतो शॉपिंगमध्ये. म्हणून मग विचार केला आज वेळ आहे तर आज जाऊन येते. तर आज मी काय काय शॉपिंग करणार आहे आणि कोणत्या शॉपमध्ये जाणार आहे ते मी तुम्हाला सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल. पोचले मी शॉपिंग सेंटरला आणि हे आहे M&S शॉप. तर इथे काही रिडक्शन लागलं, तर तिथे मी कपडे वगैरे बघते. आता चालले मी फर्स्ट फ्लोअरला. तर ग्राउंड फ्लोअरला सगळे चिल्ड्रन आणि मेन्स वेअर होते, तर त्यामध्ये काही एवढं आवडलं नाही मला. आता इथे वरती वुमन्स वेअर आहे, यामध्ये बघते काही चांगलं मिळतं का, की विंटरचं पण मला शॉपिंग करायची आहे. तर इथे मला सॉक्सचे पेअर्स माझ्यासाठी भेटल्या छान ऑफरमध्ये, कारण ह्या तशा 10 पाऊंड्सच्या होत्या, म्हणजे 1000ला. तर त्या 3 पाऊंड्समध्ये म्हणजे 300 रुपयाला ह्या 5 पेअर्स आहेत आणि खूप छान आहे. हे ट्रेनर्स आहेत आणि याला असं वरती असं अशी बॉर्डर आहे छान शायनी. तर हे सध्या एक माझ्यासाठी भेटले आणि मी पुन्हा खाली आली, अजून एक चक्कर लावते, कारण खूप मोठं शॉप आहे. काही सुटलं असेल तर बघते, कारण क्रिशा आदर्शला पण सॉक्स घ्यायचे होते, यांच्यासाठी पण सॉक्स बघायचे होते. तर आता पुन्हा मी ग्राउंड फ्लोअरला आली आहे आणि इथे जर नाही भेटलं तर मग मी जाईल दुसऱ्या शॉपमध्ये. M&Sमधून निघून मी जाते प्रायमार्कला आणि त्यानंतर पीपल्स प्राईसमध्ये. तर ह्या जसं आहे वेदर, मॉर्केटला पाऊस नव्हता, पण इथे जरा फ्लोअर वेट दिसते, पाऊस पडून गेलेला दिसतो. तर M&Sमध्ये मला मुलांसाठी आणि यांच्यासाठी काही एवढं भेटलं नाही. तर आता बघते ह्या शॉपमध्ये काही भेटतं आहे का. ज्वेलरीमध्ये मला नवरात्रीच्या हिशोबाने आपण घालू शकतो असे काही बेंगल्स आणि हार एक असं दिसतं, चौकरसारखा. हा मी लावून पाहिला तर खूप सुंदर दिसतोय, तर विचार करते इथून घ्यायचा. तर हे आणि काही इयरिंग्स पण आहेत, ते पण सुंदर आहेत या प्रकारचे. आणि बेंगल्समध्ये अजून हे पण प्रकार आहेत, पण हे छान वाटत आहेत आपल्याला नवरात्रीत घालण्यासाठी, पण हे छान आहे. हे मला क्रिशासाठी सॉक्सचे पेअर्स मिळालेत आणि हे असे पिना तिला आवडतात अशा, तर ह्या तिच्यासाठी घेतल्या आहे. आणि विंटरसाठी जसं मला शॉपिंग करायची होती, तर फुल स्लीव्सचे लागतात विंटरला. तर हे इथे तिच्यासाठी मला भेटले, तिच्या साईजचं. थोडी मोठी साईज मी घेते तिला, कारण इथले कपडे धुतल्यानंतर थोडे हे होतात, थोडे आखूड होतात, त्यामुळे मग मी थोडी मोठी साईज घेते दोघांसाठी पण. आणि इथे अशा विंटरसाठी घालायला पॅन्ट पण आहेत. तर आता यामध्ये 2-3 कलर आहेत, 4 कलर आहेत ॲक्च्युली. अबोली कलर, ग्रीन आणि हा डार्क ग्रीन पण आहे. तर आता बघते यामधलं कोणतं घ्यायचं ते. तर इथे असे ट्राउझर्स वगैरे पण आहे, तर हे त्याला स्कूलमध्ये वीकमधून एकदा लागतं, तर इथे ट्राउझर्स पण घेऊन घेते त्याच्यासाठी, आदर्शसाठी. तर त्याला पण मोठीच साईज मी घेते, 12 ते 13 किंवा 13 ते 14 अशी. तर यामध्ये पण ब्लॅक कलर आहे, ब्ल्यू आहे, पण त्यांना स्कूलमध्ये ब्लॅकच अलाऊ आहे. तर इथून हे ट्राउझर घेते आणि तिथून एक टॉप घेतला. तर आता आमच्या तिघांची शॉपिंग ऑलमोस्ट झाली आहे. थोडं मेकअपचं सामान पाहायचं राहिले. आता यांचं आहे ग्राउंड फ्लोअरला, तर आता मी सगळ्यात टॉप फ्लोअरला आली आहे, सेकंड फ्लोअरला. आता मी जाते ग्राउंड फ्लोअरला आणि यांच्यासाठी काही भेटतं आहे का विंटरचं ते बघते. तिघांची बरीचशी शॉपिंग झाली, यांचीच आता बाकी आहे. तर मी आता दुसऱ्या शॉपमध्ये आली आहे, तर यांच्यासाठी इथे मी विंटर वेअर बघते, कारण त्या दोन्ही शॉपमध्ये यांच्यासाठी मला इतकं काही खास भेटलं नाही. तर आता ह्या शॉपमध्ये बघते आणि आता 12:30 होत आहेत. क्रिशाला पिकअप करण्यासाठी पण जायचं आहे, तर बराबर आता शॉपिंग फिनिश करते आणि मग मी बोलतो पुन्हा तुमच्याशी. होतात 1:45 आणि मी आली आहे बस स्टेशनवर आणि घरी जाता जाता अडीच वाजतील. आता बघूया कोणती बस भेटते. तर माझ्यासमोरच निघाली होती, तर घरी मला 3 वाजेपर्यंत पोहोचायचं, कारण क्रिशाला 3:30ला पिकअप करायचं. तर थोडीफार शॉपिंग मध्ये जे हवं होतं ते सगळं काही भेटलं नाही, तर उद्या मला पुन्हा मार्केटमध्ये जावं लागेल मेकअपचं सामान घेण्यासाठी. तर आता जाते घरी, जेवण वगैरे पण राहिले आणि मग बोलतो. आता
वाजतायत 2:30 आणि सध्याच मी घरी पोहोचले. हँडवॉश वगैरे केलं आणि चेंज केलं नाही कारण लगेचच मला क्रिशाला पण पिकअप करायचं आहे. थोडा वेळच झाला. ॲटलीस्ट मला 2:15 पर्यंत घरी यायचं होतं. पण मग येता-येता मी तिथे एक व्हेजिटेबल मार्केट आहे. तिथून फ्रेश कोरिअँडर वगैरे घेतलं आणि कॅरट घेतले. तर ते तुम्हाला दाखवता आलं नाही कारण शॉपिंगच्या बॅग खूप हेवी झाल्या होत्या आणि पाऊस पण सुरू होता बाहेर. त्यामुळे मला कॅमेरा ऑन करता आला नाही. तर आमच्या तिघांची तर बरीच शॉपिंग झाली. पण मला मेकअपमध्ये प्रायमर घ्यायचं होतं, जे माझ्याकडे नाही आहे. मी आतापर्यंत कधीच यूज केलं नाही. पण मला असं वाटलं की नवरात्रीला जेव्हा गरबा खेळायला जाऊ तेव्हा छान मेकअप करून जाऊया म्हणून मी प्रायमर पाहायला गेली होती. पण ते भेटलं नाही. तर उद्या मला त्याच्यासाठी पुन्हा जावं लागेल. पण मी न्यू कॅसल आणि मॉर्फेटच्याच जे बॉडी शॉप आहे तिथे जाईल. आणि यांच्यासाठी काही जम्पर वगैरे घ्यायचे होते. तर विंटर वेअर यांच्यासाठी पण मिळालं नाही. आदर्श आणि क्रिशाचे घेणं झाले. तर यांच्यासाठी गार्डन शूज मला घ्यायचा होता तर तो भेटला. तो आणला मी यांच्यासाठी आणि अशीच थोडीफार शॉपिंग झाली. पण ज्या गोष्टीचे सामान पाहिजे होतं ते आज मिळालं नाही. एनिवेज आता मी लंच करते. तसं मी सँडविचेस नेले होते सोबत तर बसमध्ये मी खाल्ले. पण प्रॉपर लंच झाल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नाही. तर लंच करते आणि आज मी तुमच्यासोबत संध्याकाळी शेअर करणार आहे पालक पुरींची रेसिपी. आणि कारण मी बसमधनं येता विचार करत होते की फ्रीजमध्ये काय आहे, आज काय बनवायचं संध्याकाळी. तर पालक भरपूर आहे. तर विचार करते पालक पुऱ्या बनवू. आणि आज पाऊस पण पडतोय तर तळलेलं खायला मजा येते पावसात. आणि त्याच्यासोबत मी जनरली यांना टोमॅटोची भाजी किंवा टोमॅटोची चटणी, शेजवान चटणी, दाण्याची चटणी अशी आवडते. पण आज मी अशीच बसमध्ये रेसिपी पाहत होती तर बटाट्याची भाजी आणि पालक पुरी अशी रेसिपी मी पाहिली. तर तशा प्रकारची बटाट्याची भाजी बनवायचा विचार करते. त्याच्यासाठी बटाटे मला बॉईल करून घ्यावे लागतील. तर आता बराबर लंच आटोपते आणि एक 20-25 मिनिटात मला क्रिशाला पण पिकअप करायला जायचं आहे. आणि जेव्हा मी पालक पुऱ्या बनवायला घेईल तेव्हा मग मी तुमच्याशी बोलते. तर आता वाजताय 4:30. मी क्रिशाला नर्सरीमधून घेऊन आली. त्यानंतर माझा चहा वगैरे घेणं झालं. तिला पण थोडंफार स्नॅक्स वगैरे दिलं. कारण आज फुल डे नर्सरी असल्यामुळे तिला पण खूप भूक लागलेली होती. आणि जसं मी म्हटलं की आज मला करायच्या आहे पालक पुऱ्या आणि तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करायची आहे. तर मी पालक ऑलरेडी वॉश करून मग तिला घ्यायला गेली होती. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर यामध्ये आपल्याला पालक जो आहे तो ब्लांच करून घ्यायचा अगदी 1 ते 2 मिनिट. तर ते पण होतंय. आणि जसं मी म्हटलं की बटाट्याची भाजी मला यासोबत करायची आहे. तर मी कुकरमध्ये बटाटे पण उकडायला ठेवलेत. तर आधी पालक ब्लांच करून घेऊया. त्यानंतरची प्रोसिजर काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. इथे स्पिनॅच जो आहे तो ब्लांच करून झालाय आणि मी ह्या दुसऱ्या कढईमध्ये थंड पाणी घेतलंय. तर याची बॉइलिंगची जी प्रोसिजर आहे ती थांबवण्यासाठी आपण याला थंड पाण्यात टाकून घेऊया. तर अगदी 1 ते 2 मिनिट मी ब्लांच करून घेतला आणि हा असा थंड पाण्यात काढून घ्यायचा आहे. आणि यानंतर हा जो पालक आहे हा आपल्याला मिक्सरमधून याची प्युरी करून घ्यायची आणि त्याच्यासोबत काय काय टाकायचे ते पण मी तुम्हाला दाखवते. इथे मिक्सरच्या भांड्यात हा जो स्पिनॅच आहे आपण ब्लांच करून घेतलेला तो काढून घेते. तो मोठंच भांडं घेतलंय मी मिक्सरचं. आणि यासोबत आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण टाकायचं आहे. सगळं स्पिनॅच यामध्ये आधी काढून घेते व्यवस्थित. तर पालक मी मिक्सरमध्ये काढून घेतलाय आणि यामध्ये टाकते मी 2 हिरव्या मिरच्या. मी अजून 2 एक्स्ट्रा काढल्या होत्या, 4 काढल्या होत्या पण तिखट आहेत म्हणून मी 2च टाकल्या. आणि लसूण. तर आपण यामध्ये कोथिंबीर आणि आलं पण टाकू शकतो पण मी लसूण आणि हिरवी मिरची एवढंच घातलंय. तर आता याची आपल्याला छान प्युरी करून घ्यायची आहे. तर इथे अशी पालक प्युरी बनवून रेडी आहे. मी अंदाजे पीठ घेतलंय गव्हाचं पीठ आणि यामध्ये आता मी घालून घेते धनेपूड 1 टेबलस्पून आणि थोडीशी लाल मिरची तिखट अर्धा चमचा आणि मीठ. आणि ही जी आपण प्युरी बनवून घेतली आहे पालकाची ती आपल्याला यामध्ये घालायची.
आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरला थोडी प्युरी लागलेली असते, तर यामध्ये थोडं पाणी घालून, कारण पाणी आपल्याला लागेलच अजून कणिक भिजवायला, तर यामध्ये थोडं पाणी घालून घेते आणि ते कणिक मळण्यासाठी वापरते. तर अशी झाकणाला पण ही प्युरी लागलेली होती, ती मी आता हातानेच अशी काढून घेते, तर वाया जायला नको. कारण यामध्ये पाणी जर घातलं तर इथे याला होल आहे, त्यामधनं पाणी सगळं बाहेर येईल. तर हे व्यवस्थित असं छान काढून घेते आधी झाकणाचं. आणि हे जे आहे मिक्सरला लागलेलं, यामध्ये मी पाणी घातलं होतं, तर हे सगळं आजूबाजूचं निघून आलंय छान. एवढं पाणी सफिशियंट होईल. आणि कणिक जास्त घट्ट मळायची नाहीये किंवा मऊ पण मळायची नाहीये, सैल अशी मीडियम अशी मळायची आहे, मध्यम. तर अशा प्रकारे कणिक मळून झाली आहे आणि ही आपल्याला अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवायचे. जास्तीत जास्त अर्धा तास, 15 ते 20 मिनिटं ठेवली तरी चालेल. तर हे अशा प्रकारे मी पालक पुरीसाठी कणिक मळून घेतली आहे. तर याला थोडं तेल लावून घेते. तर यावर थोडं असं तेल लावून घेते आणि पुन्हा एकदा असं मळून घेते छान. तर ही पालकपुरीची कणिक मळून रेडी आहे. तर आता ही आपण जोपर्यंत सेट करायला ठेवतोय, बटाटे पण उकळत आहेत, तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते. तर भाजीला मला काय काय लागणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर भाजीची तयारी मी करून घेतली आहे. एक कांदा मीडियम साईजचा बारीक कट करून घेतला, एक टोमॅटो घेतला आहे, आलं लसणाची पेस्ट केली आहे खलबत्त्यात, आणि इकडे धनेपूड, जिरेपूड आणि कसुरी मेथी घेतली आहे, आणि आपल्याला लागणार आहे हिंग. आणि आत्ताच मी कुकर पण ओपन केलं आहे. तर बटाटे बॉईल झालेत. आता मी ह्याचे साल काढून घेते. तर हे थोडे गरमच आहेत, तर आधी हे प्लेटमध्ये असे काढून घेते. तर जे छोटे होते ते मी मधून कट केले नाही, जे मोठे होते त्यांना 2 कट करून मी कुकरमध्ये बॉईल करण्यासाठी टाकलं होतं. तर हे सगळे यामध्ये आधी काढून घेते, थंड होऊ देते. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते आणि मसाला होतोय तोपर्यंत इकडे सोबत हे पण थंड होतील बटाटे. तर बटाटे थोडे थंड झाले होते, तर मी असे त्याचे पीसेस करून घेतले. एकदम असे स्मॅश होण्यासारखे बटाटे नाही बॉईल करून घ्यायचे, थोडे असेच करून घ्यायचे. काही झाले होते असे, तर ते मी पराठ्यांसाठी ठेवलेत. आणि जे थोडे कडक होते त्याचे असे पीसेस करून घेतले. इकडे तेल पण तापलंय. तर आता मी यामध्ये घालते जिरं. जिरं छान तळतळलं की यामध्ये घालायची आहे हिंग. त्यानंतर यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा. कांदा छान परतवून घ्यायचा आहे. कांदा नंतर यामध्ये घालायची आहे आलं लसूण पेस्ट, आणि कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट छान परतवून घ्यायची. तर आलं लसूण पेस्ट आणि कांदा छान परतून झालाय. यामध्ये घालायचं आहे लाल तिखट आणि हळद. तिखट थोडं जास्त घालते कारण मुलांना केचप सोबत पुऱ्यांसोबत केचपच आवडतं. तर ही भाजी आम्ही दोघंच खाऊ, तर थोडं तिखट असली तर चालते. तर तिखट आणि हळद छान परतवून झालं की यामध्ये हा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. आणि टोमॅटो एकदम छान असा एकजीव होईपर्यंत, त्याला तेल सुटेपर्यंत मसाल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि ह्या स्टेजला आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो. तर चवीपुरता मीठ.
छान मिक्स करून घ्यायचं. तर इकडे भाजी होते तोपर्यंत हे जे आपण पालक पुऱ्यांसाठी जे कणिक मळून घेतली होती ती पण सेट झाली आहे छान. तर आता थोडं हाताला तेल लावून एकदा पुन्हा मळून घेते आणि याचे छान गोळे करून ठेवते म्हणजे पटापट पुऱ्या लाटता येतील. तर एवढ्या साईजचे त्याच्यापेक्षा थोडे कमी. तर या प्रकारे असे गोळे बनवून घेते म्हणजे पटापट पुऱ्या लाटता येतील. तर ह्या साईजचे केलेत आणि इकडे मसाला पण होतोय भाजीचा. तर टोमॅटोला छान तेल सुटायला लागलंय. त्रिशाला करायचंय का राऊंड राऊंड असं. त्या टोमॅटोला छान तेल सुटलंय आणि ह्या स्टेजला आपल्याला घालायचंय धनेपूड 1 टेबलस्पून आणि अर्धा टेबलस्पून जिरेपूड घालायची. तर एवढी आणि हे छान एकदा परत मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी. तर ह्या स्टेजला मी घालून घेते यामध्ये कसुरी मेथी. आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचंय. आणि इकडे मी गोळे करत होती तर क्रिशाला मजा वाटली तर ती पण आली मला हेल्प करायला. कारण तिने जळगावला गुलाबजाम केले होते ना राणीच्या घरी. तिला गुलाबजाम सारखं वाटतंय. सगळं स्टिक करून ठेवलं हाताला. You have to put some oil on hand. आता ह्या स्टेजला यामध्ये मी घालते गरम मसाला आपला किचन किंग मसाला. तर कोणता पण गरम मसाला घातला तरी चालेल. तर 2 टीस्पून घातला आहे मी आणि हा लगेचच परतवून यामध्ये मी घालणार आहे हे क्यूब्स केलेले पोटॅटो. आणि हे पोटॅटोला छान असं कोटिंग झालं पाहिजे मसाल्याचं. आणि मी यामध्ये कोथिंबीर पण कट करून ठेवली आहे नंतर गार्निशिंगसाठी टाकायला. पोटॅटोला छान मसाल्याचं कोटिंग झालंय. काही पोटॅटो मी पराठ्यांसाठी ठेवलेत आणि एवढेच यामध्ये घातले. तर हे बरोबर असं मसाल्याचं सगळं कोटिंग पोटॅटोला लागलंय. थोडं अर्धा एक मिनिट हे मसाल्यांमध्ये होऊ देते आणि मग यामध्ये आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे थोडं कोमट गरम असं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. आता इथे मी घालून घेते गरम पाणी. खूप छान सुगंध येतोय कसुरी मेथीमुळे आणि किचन किंग मसाल्याचा पण. आपल्याला घट्ट हवी असेल तर घट्ट पण ठेवू शकतो. पातळ जशी हवी आहे थिन ग्रेव्ही हवी असेल तर थिन पण करता येते. तर मी एवढी ग्रेव्ही ठेवते. याला थोडं अजून घालून घेते पाणी. तर एवढी ग्रेव्ही मी बनवून घेतली आहे. तर बटाटे ऑलरेडी बॉईल आहेत त्यामुळे त्याला काही शिजवायला वेळ लागणार नाही. तर आता हे फक्त आपल्याला एक 4 ते 5 मिनिट 1-2 उकडी येईपर्यंत असं कव्हर करून मी याला ठेवते. तर इथे 3 ते 4 मिनिट झालेत आणि भाजीला छान उकळी आली आहे आणि खूप छान दिसते भाजी. तर यावर आता गॅस मी बंद करते आणि यावर आपण घालून घेऊया छान कोथिंबीर. तर ही रेडी आहे बटाट्याची भाजी किंवा आलू भाजी आपण ज्याला म्हणू शकतो पुऱ्यांसोबत खाण्यासाठी.
आणि इकडे मी पुऱ्यांसाठी तेल तापायला ठेवलं आहे आणि काही इथे पुऱ्या मी करून घेतल्या आहेत. इथे हे क्रिशाचं खेळणं सुरू होतं तर तिने छोटे छोटे गोळे करून त्यावर टाकलेत. तर मी भाजी करत होती तोपर्यंत तिचे ते खेळणं सुरू होतं इथे. तर आता हे पुऱ्या लाटून घेते आणि पुऱ्यांसाठी तेल छान कडकडीत तापलेलं हवं. तर तेल तापतंय तोपर्यंत काही पुऱ्या मी लाटून घेते. तर थोडा हलकासा सैलसर झालाय गोळा, त्यामुळे मला थोडंसं ब्रश करावं लागलं ते ऑइल पोळपाटाला, कारण थोडं चिटकत होतं. तर यापेक्षा थोडा घट्ट चालतो, थोडा माझ्याकडनं सैल झाला. तर हे असे दोन्ही साईडला पलटून जर लाटलं तर पुऱ्या छान फुलतात, त्यामुळे मी दोन्ही साईडला असं पलटून लाटते. तर काही पुऱ्या माझ्या लाटून झाल्या आहेत आणि तेल पण तापलंय. तर आता तेलात टाकून पाहूया. तर हे असे चिटकत आहेत कारण थोडं माझ्याने तेच म्हटलं की थोडं मऊ भिजवलं गेलं. तर आता तेल तापलंय आणि तेलात आपण पुरी टाकून पाहूया. तर थोडी हलकी हलकी मध्ये अशी दाबायची आहे म्हणजे ती फुगून येते छान. तर अशा प्रकारे छान पुरी फुगली आहे. आणि आता मी पलटून घेतली आहे पुरी. तर बाकीच्या पण पुऱ्या मी लाटून घेते. तर आदर्शला आता आणि क्रिशाला दोघांना पण खायला देते. यांना यायला थोडा अजून वेळ आहे. तर बाकीच्या पुऱ्या ज्या आहेत ते विचार करते की गरम गरम करूयात. तर भाजी रेडी आहे, पुऱ्या पण होतच आल्या. तर भाजी ऑलरेडी मी तुम्हाला दाखवली की खूप छान कलर आलाय आणि खूप छान झाली आहे भाजी. म्हणजे अजून मी टेस्ट करून पाहिली नाही, पण पाहिल्यावर आणि त्याच्या सुगंधाने जाणवते की खूप छान झाली असेल. इकडे पुऱ्या पण माझ्या होत आहेत. तर बाकी पुऱ्या पण ह्याप्रमाणेच मी तळून घेते. तर ह्या बॉक्समध्ये मी टिश्यू टाकून ठेवला आहे ऑलरेडी. तर दुसऱ्या साईडने मला असं वाटलं की अजून होऊ द्यायला पाहिजे, तर एक अर्धा एक सेकंड मी अशी पलटून घेतली होती. तर ह्याप्रमाणे अशी पालक पुरी रेडी आहे. तर अशी टाकल्यानंतर थोडं हलक्या हाताने त्याला असं दाबायचं म्हणजे त्याची छान फुगून येते वरती. या प्रकारे आणि वरून थोडं असं तेल सोडायचं. तर अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेते आणि आमचं डिनर वगैरे आटोपलं की मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते. तर आमचं डिनर वगैरे आटोपलं आणि आज जे पालक पुऱ्या आणि बटाट्याची भाजी बनवली होती ती अप्रतिम झाली होती. भाजी तर खूप टेस्टी झाली होती. म्हणजे पुऱ्या कमी पडल्या, इतकी छान भाजी झाली होती. आणि इथे क्रिशाचा त्रास देणं सुरू आहे कारण ती थकली आहे. आज फुल डे नर्सरी होती, दुपारी झोप झाली नाही, त्यामुळे तिचा त्रास देणं सुरू आहे. आणि आज मी व्हेजिटेबल मार्केटमधून हे ग्रेप्स आणले होते, तर ते ग्रेप्स खाणं सुरू होतं. तर आज अर्धा दिवस तर खूप बिझी होता, शॉपिंगमध्ये गेला. विंटरचं मला काही कपडे वगैरे घ्यायचे होते, सॉक्स घ्यायचे होते. आता विंटर सुरू होईल तर माझ्या आणि कशाचे सॉक्स घेणं झाले आणि यांच्यासाठी गार्डन स्लीपर मला मिळाली, ती घेतली. आणि आदर्शसाठी जॉगर घेतलं आणि काही जम्पर वगैरे घेतले मुलांना, कारण त्यांचे लवकर लहान होतात त्यामुळे त्यांच्यासाठी घेतच राहावे लागतात. पण जे मला मेकअपचं सामान काही पाहिजे होतं, प्रायमर वगैरे घ्यायचं होतं, ब्लशर भेटलं पण प्रायमर घ्यायचं राहिलं आहे. तर ते मी उद्या विचार करते की जाऊ, नाहीतर मग फ्रायडेला जाईल. नवरात्रीच्या आधी जायचं आहे कारण सॅटर्डे आम्ही जाणार आहे गरबा खेळण्यासाठी. आणि आल्यानंतर मग पटकनच क्रिशाला मी पिकअप करायला गेली आणि नंतर लगेच थोडं खाणं चहा वगैरे घेणं झालं आणि डिनरचं प्रिपरेशन करायला घेतलं. आणि माझं जे व्हॉलंटियर जॉबसाठी मी अप्लाय केलं होतं त्याचं डॉक्युमेंटचं वेट मी आता करते. होपफुली ह्या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकपर्यंत येईल.
आणि त्याचं काही ट्रेनिंग कोर्सेस होते, तर त्यापैकी एक कोर्स मी काल कंप्लीट केला, एक बाकी आहे. तर जसा जसा वेळ मिळतो तसं ते पण करणं सुरू आहे सोबत. तर अशा प्रकारे इथे जेव्हा विंटर येतो तेव्हा विंटरमध्ये इथे असे फुल स्लीव्सचे क्लोथ घालतात आणि ते पण थोडे वूलसारखे जाड, तर त्याला जम्पर म्हणतात. तर असे कपडे जे आहेत ते लागतात आता 4-5 महिने तरी ॲटलीस्ट मार्चपर्यंत. आणि समरचे सगळे कपडे ठेवून द्यावे लागतात. तर आता समर म्हणजे उन्हाळा असा राहिला नाही आहे, त्यामुळे समरचे मला सगळ्यांचे कपडे ठेवून द्यावे लागतील. क्रिशाचे तर ऑलरेडी लहानच झालेत. तर आणि मग विंटरचे आता काढावे लागतील जम्पर वगैरे. असं दरवर्षी इथे करावं लागतं, की मार्च एप्रिल आला की समरचे कपडे आणि मग नंतर आता ऑक्टोबरपासून सगळे विंटरचे कपडे लागतात. कारण खूप थंडी असते. ओन्ली जॅकेट घालून होत नाही. आतमध्ये थर्मल, त्यानंतर काहीतरी अजून पातळ टी शर्ट आणि त्यावर मग अजून काहीतरी म्हणजे असं जम्पर वगैरे घालावं लागतं. तेव्हाच थंडी थांबते इवन घरात पण. आणि बाहेर जाताना तेवढं सगळं जॅकेट वगैरे, हॅट वगैरे सगळं लागतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा.